नमस्कार शेतकरी बांधवांनो, श्याम KSK चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या सोयाबीन जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी होऊन जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण फार्मामध्ये येऊन पिकाचं आपल्या निरीक्षण करताना एक झाड आपण सोयाबीनचं उपसून आतमध्ये फाडून पाहिलं तर पूर्णतः आतमध्ये खोडाळी झालेली आहे आणि अशा खोडाळीचा प्रादुर्भाव जर वाढला तर आपल्या सोयाबीन पिकाच्या उत्पन्नामध्ये कमीत कमी 20 ते 25% इतक्या प्रमाणात घट होऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच खोडाळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला वारंवार बुरशीनाशकाचा स्प्रे म्हणजे आपल्या सोयाबीन पीक हे कमीत कमी 90 ते 100 दिवसाचं असताना या कालावधीमध्ये आपल्याला 3 स्प्रे होणं खूप गरजेचं आहे. आणि 3 स्प्रे घेत असताना प्रत्येक फवारणीच्या वेळेस बुरशीनाशकाचा स्प्रे घेतल्याच्या नंतर आपल्या सोयाबीन पिकावरती पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढत नाही. त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये जे होणारी खोडाळी आहे त्याचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने होते आणि उत्पन्नात कमीत कमी 20 ते 25% वाढ पण होऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण स्प्रे घेतो त्यावेळेस सुरुवातीला थायमोक्टोझॅम प्लस लॅम्बडा सायरोथ्रिन असलेला कुठलं एक कीटकनाशक निवडू शकता आणि त्याच्याबरोबर एक बुरशीनाशकाबरोबर एखाद्या चांगल्या कंपनीचं टॉनिक आणि एक वॉटर सोल्युबल या चारीचं मिश्रण करून आपण 3 स्प्रे अशा पद्धतीने जर घेतलं तर आपल्या सोयाबीन पिकामध्ये चांगल्या पद्धतीची लक्षणीय फुलाची आणि फळाची वाढ अत्यंत चांगल्या पद्धतीने दिसून येते.